वर्ष झालं. 1 वर्ष झालं रिक्षा चालवते. कोण असतं घरी तुमचं? आम्ही दोघीच असतो. दिवसभर सोबतच असते. घरी कोणी नाही तिला सांभाळ करायला. तिचं सांभाळ म्हणजे दिवसभर आता 1 वर्षापासून ती माझ्या सोबतच असते. गावी असते, इथे नाही राहते. सकाळी 6:30ला येते तेव्हा लवकर उठून तिला नाश्ता वगैरे करून घेऊन येते आणि दुपारी घरी जाते 12:30 तेव्हा जेवण वगैरे बनवते. कारण माझी मुली जेव्हा लहान होती तेव्हा कोणी कामच दिलं नाही मला. मी 2-3 महिने फिरले असं घरकाम जिथं जे बोलेल कामाला तिथं जाऊन बोलतं. पण ते बोलायचे की मुलीला घेऊन आम्ही तुम्हाला काम देऊ शकत नाही असं बोलायचं. म्हणून मग मी रिक्षा अगोदर हिच्या पप्पाकडून शिकले होते. हो लोनवर घेतले. आताच 5 महिने झाले लोन. पहिलं भाड्याने चालवलं. तिला मला खूप शिकवायचं. तिला मला चांगलं इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण द्यायचंय. तिला चांगलं घडवायचंय की तिनं कोणावर पण अवलंबून राहू नये. जशी माझ्या वेळ आली तसं तिच्यावर येऊ नये असं मला वाटते. म्हणून मी एवढी धडपड करते. आणि मला स्वतःचं माझं घर नाही. मला भाड्यासाठी खूप म्हणजे त्रास सहन करावं लागतं की भाडं टायमावर नाही भरलं म्हणून. कारण माझं रिक्षाचं EMI आणि भाडं मला एवढं होत नाही. घरचं सर्व खर्च स्वतःचं घर आणि माझ्या मुलीचं शिक्षण झालं पाहिजे जीवनामध्ये. म्हणून मला तेवढंच त्याच्यासाठी मी एवढं धडपड करते. दिवसभर रिक्षावर मुलीला घेऊन चालवते.